तर मित्रांनो, आपण आता आहोत खाटू श्याममध्ये आणि सकाळी जयपूरवरून निघालो आपण आणि खाटू श्याममध्ये आलेलो आहोत। इथं पार्किंगची व्यवस्था आहे, आपण गाडी पार्किंग केलेली आहे आणि इथून आपण इलेक्ट्रिक रिक्षा करून चाललेलो आहोत खाटू श्याम मंदिराकडे। आणि मंदिरात जाताना प्रवास करताना आम्ही अशा 2 गाड्या केलेल्या आहेत आणि निघालेलो आहोत खाटू श्याम मंदिराकडे। पार्किंग खूप लांब असल्यामुळे आम्ही गाडी केलेली आहे। अशा प्रकारे इथे खेळण्यांची दुकानं, स्वीट्सची दुकानं, इकडे फेवरेट जे आहेत ते खाण्यापिण्याची दुकानं इथं तुम्हाला दिसतील। इकडे जास्त करून एक पेढा येतो, तो स्पेशल पेढा आहे, तो तुम्ही इथे ट्राय करू शकताय। इथे पेढ्यांसोबत एक लाडू मिळतो, चुरा मिळतो लाडूचा, तोही इथे फेवरेट मानला जातो, तुम्ही तेही ट्राय करू शकता। इथे बँगल्स मिळतात आणि पुढे स्वीट्स मिळतात। असं बरंच तुम्हाला इकडे काही बघण्यासारखं आणि घेण्यासारखं आहे। जर कोणाला घरी जाताना किंवा काही वस्तू गिफ्ट मिळायची असतील तरी तुम्ही देखील घेऊन जाऊ शकता। इथं जेवण खावण तसेच राहण्याची देखील उत्तम सेवा तुम्हाला इथे उपलब्ध आहे। गेस्ट हाऊस पण आहेत। हे पहा तुम्ही, मिष्टान्नाची दुकानं, सर्व भंडारा तुम्हाला दिसतील इथे। जास्त स्वीट्सची दुकानं तुम्हाला इथे पाहावयास मिळतील। तर मित्रांनो, आता आपण लाईनला उभे राहणार आहोत। ही लाईनची इथून लाईन चालू होते, तर आपण लाईनला उभं राहण्यासाठी आतमध्ये एंटर केलेलं आहे। एकदा एंटर केलं तर तुम्ही इथून बाहेर येऊ शकत नाही। इथं 5 ते 6 प्रकारच्या लाईन्स दिसतील तुम्हाला, त्याच्यामधून तुम्ही पहिल्या लाईनला जेवढं राहणार तेवढं तुम्हाला दर्शन जवळून मिळणार। हे पाहताय तुम्ही, तर तुम्ही जेवढी पहिली रांगेत राहणार ती तेवढ्या जवळून तुम्हाला दर्शन मिळेल असं इकडे आहे। दर्शनाच्या वेळेला मोबाईल आम्हाला अलाउ नाही आहे। आणि ही पहा खाटू श्याम भगवंतांची मूर्ती, अशा प्रकारे भगवंतांची मूर्ती आहे। तुम्हाला हे दाखवण्याचं कारण एवढंच की तिकडे मोबाईल अलाउ नाही आहे, म्हणून तुम्हाला मी यामार्फत असं व्हिडिओवर दाखवत आहे। तर इथूनच तुम्ही दर्शन घेऊ शकताय। आणि हे पहा, आपण मंदिराच्या जवळजवळ चाललेलो आहोत। दुसरे चरण चालू झालेलं आहे। समोरच देखील आहे। आणि हे पहा, इथे खाटू श्यामचं मंदिर आहे। इकडे आता आम्हाला मोबाईल ठेवायला लावतील, म्हणून मी मोबाईल ठेवतोय, पण तुम्हाला मी इथून दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो। बघा, दर्शन झालेलं आहे आमचं।